नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चॉकलेट फज ही रेसिपी करणार आहोत. चला तर या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, त्यानंतर बटर घेतलेलं आहे, कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये अक्रोड, बदाम, मनुका आणि काजू घेतलेले आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता काजू घालून घेणार आहोत. आपल्याला ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. बदाम घालायचा आहे, अक्रोड घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्या व 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती. बघू शकता तुम्ही आपलं ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये काढणार आहोत. आपण आता जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले त्याच्यात आपण आता सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत. बघू शकता तुम्ही. बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत. बघू शकता आपले ड्रायफ्रुट्सचे तुकडे करून झालेले आहेत. बघू शकता बाकीचे सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये स्टँड घातलेला आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला हे पाणी बॉईल करायचं आहे, म्हणजेच उकळवून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक स्टीलचा बाउल ठेवणार आहोत. असं ठेवायचं आहे. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये चॉकलेट आहे ते मेल्ट होण्यासाठी ठेवणार आहोत. आपण आता त्याच्यामध्ये चॉकलेटमध्ये बटर घालायचं आहे, त्यानंतर कंडेन्स मिल्क घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. व स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मेल्ट करून घ्यायचं आहे. चॉकलेट चांगलं मेल्ट झालं पाहिजे. बघू शकता आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे मस्तपैकी असं. त्यानंतर इकडे मी जर्मनचा ट्रे घेतलेला आहे, त्यामध्ये असं बटर पेपर लावून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर या मेल्टेड चॉकलेटमध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. मनुका घालायचा आहे. त्यानंतर असे मी ड्रायफ्रुट्स इकडे क्रश करून घेतलेले आहेत, तुकडे करून ते घालायचे आहेत व मिक्स करायचं आहे. त्यानंतर जे आपण जर्मनचा ट्रे होता त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे ते घालायचं आहे. बघू शकता असं मी मिश्रण ट्रेमध्ये घालून घेतलेलं आहे. आपण आता हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत 2-3 तासासाठी. बघू शकता. बघू शकता आपलं चॉकलेट फज तयार झालेला आहे. आपण आता स्क्वेअर तुकडे करून घेणार आहोत चौकोनी आकाराचे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.